तर नमस्कार. नमस्कार. बोरसे सरांच्याकडेच आपण आहे. आणि शेतामध्ये गांडूळ किती झाल्यात? आता 5 वर्ष ही बायरीच वापरतो. हो, तर सर तुमच्या शब्दात सांगा आणि गांडूळ जरा दाखव बा किती झाले. दाखव रुई. बरी नाकाले तू पण दिसशील ना त्याच्यात. हे बघा. एकत्र अशी गोळा केलेली नाहीत ना? नाही हो. नाही ते काय तो खालून काढतोय ना. गांडूळ बघा, म्हणजे अक्षरशः म्हणजे एवढी गांडूळ आहेत की गांडूळ खत आपण तयार करतो. गांडूळ खत टाकण्याऐवजी गांडूळ तयार झाली तर गांडूळ तयार व्हायचे. शेतामध्ये क्लोजअप घे एकदम. बुंदू नको वर काढणं. बुंदू नका वर काढा. मारू नका त्यांना. नाही मारणार नाही, ते खाली बुजतायत ना ते. हे आपल्याला लक्षात येते गांडूळ किती तयार झालेत. खूप आहेत ते पण. आता इथं काम करणारे आहेत, लक्षात आलं का? यांचे पण चेहरे दाखवून द्या. हा. वरती बघा रे तुम्ही. तर बघा, एवढं एक अंदाजे 2x2 चा हा हे आहे खड्डा, तेवढाच खड्डा नाही केलेला, फक्त वरची जमीन कोरलेली आहे. खोदलेली आहे. कोरलेली फक्त खड्डा नाही केलेला. गांडूळ किती निघालेत बघा, प्रचंड गांडूळ निघालेले. हो. आणि गांडूळ संख्या झाली की पिकाला सगळं देते. आणि गांडूळ खतात सगळे प्रकारचे न्यूट्रिशन राहतात. तुम्हाला हे एकंदरीत एवढी गांडूळ तयार झालेली कधी लक्षात आलं सर? आम्हाला पहिल्या वर्षी लक्षात आलं होतं. पहिल्या वर्षी झालं होतं. मग आता 4-5 वर्षानंतर अक्षरशः आपण गांडुळाच्या बेड मध्ये शिरल्यासारखं झालं. हो, खूप खूप गांडूळ आहेत सर. इथे खूप गांडूळ आहेत, पण ते काय होतं, गांडूळ हा 24 तासात 3 वेळा खाली जातो आणि 3 वेळा वरती येतो. जेव्हा तो खाली जातो तेव्हा तो विष्ठा सोडत जातो, आणि जेव्हा तो वरती येतो तेव्हा तो त्याच्या अंगातलं जे काय म्हणतात त्याला, वर्मी वॉश, ते वर्मी वॉश खाली सोडत जातो. त्याच्यामुळे जमिनीमध्ये सच्छिद्रता होते, हवा खेळती राहते, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन जमिनीत जातो आणि जमिनीचं उत्पादन क्षमता वाढते. आता बाळ, तू इथं काम करतोस बरोबर? काय वाटतं इथं काम करताना? बाकीच्या शेतात लोक करतात आणि ह्या शेतामध्ये काय फरक वाटतो? बदल असं वाटतो का? लय एकदम हाय, जमीन एकदम नरम हा. आणि एकदम भुसभुसाट आहे. आणि ते औषध वगैरे मारता का? मग काय मारता? हे 22 बाहेर 22 मारतो, दुसरं काहीच मारत दुसरं नाही. काहीच नाही. खरोखर लोक खरं- ऐकतात. हा ना, खरं खरं. हा हा, एवढं किती आहे, 6-8 टाक्या आहेत, बरोबर बरोबर. फक्त हेच चालतात. दुसरं काय करत नाही. एवढी गांडूळ तयार झाला, कशाला काय घालायला लागतंय कुठल्या पिकाला? काही गरजच नाहीये, कळलं का? एकरी 1000 लिटर जोड जाते. विचारा त्याला किती जोड जात. 1000 एक किती दिवसात ना? हप्ता. हप्ता. आठवड्यातून, कळलं का, 1000 लिटर एक एकरला सोडतात बाहेरीच, आणि त्याचे हे रिझल्ट आहेत. तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, गांडूळ किती तयार होऊ शकतात. म्हणजे मी पण पहिल्यांदा बघतो एवढी गांडूळ तयार होतात 8व्या दिवशी, हे मला माहित आहे. पण त्याची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल हे माहित नव्हतं. तर भारतीय गांडूळ आहे, हा विदेशी नाही. इंडियन आहे, इंडियन आहे. तर बोरसे सरांनी खरोखरच एक चांगलं काम केलंय आणि शेतकऱ्यांना हा एक आदर्श घालून दिलाय की बाबा, गांडूळ शेती म्हणजे पूर्वी जे गांडुळाचे हे होते आपल्याकडले, तर ते जसं सांगत होते तशी गांडूळ ह्या शेतामध्ये तयार झाले आहेत. तर ते आपल्याला पहिल्यांदा झाडाच्या चौमेर गांडूळ तयार असतात. झाडांच्या प्रत्येक मुळांच्या कक्षेमध्ये ते गांडूळ तयार झाल्यामुळे त्या झाडांच्या प्रत्येक मुळीला अन्नद्रव्य मिळतं. अन्नद्रव्य मिळाल्यामुळे ते सिटिंग देतं. ते सिटिंग द्यायला लागलं, सिटिंग दिलं, हे बघा सिटिंग द्यायला लागलं, आणि सिटिंग पाहिजे तेवढी साईज मिळते. हे जेवढे दाणे जास्त तेवढे हे जास्त मोठं फळ येतं आणि सिटिंग देतं. यावर्षी पावसाळा उशिरा झाल्यामुळे सिटिंग उशीर आहे, नाही तर या दिवसात 300 ग्रॅम पर्यंत साईज होऊन जाते आमची. ठीक आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण इथं थांबूया. नमस्कार.